मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज पुण्यात आहे। पुण्यात रॅलीच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पुण्यात जरांगे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। बरोबर पुढच्या 2 तासात सारसबाग पासून या रॅलीला सुरुवात होणार आहे। सकाळी 11 वाजता या रॅलीला सुरुवात होते। डेक्कनमधील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन करून या रॅलीची सांगता होणार आहे। शहरात सर्वत्र भगवे झेंडे, स्वागत कमानी आणि कटआउट्स लावण्यात आलेले आहेत। 2000 प्रशिक्षित स्वयंसेवक दाखल आहेत। 5000 पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त आहे। पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। 600 ध्वनिक्षेपक, 8 LED स्क्रीन आहेत। 20 ॲम्ब्युलन्स आणि वैद्यकीय पथक सुद्धा आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, तगडा पोलीस बंदोबस्त आज पुण्यात पाहायला मिळतोय। रविवारचा दिवस आहे, जरांगे पाटील पुण्यात आहेत, पण 2 महत्त्वाच्या घटना आहेत। एकीकडे मराठा आरक्षणावरून राजकीय वर्तुळात वातावरण तापतंय, दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा पुण्यात असल्याची माहिती मिळतेय आणि जरांगे पाटील सुद्धा। त्या अनुषंगाने सगळ्यांचंच लक्ष आज पुण्यात आहे। नक्कीच लागवी, आज मनोज जरांगे यांची शांतता रॅली आहे ती पुण्यामध्ये होती आणि याच क्षणी आपण पाहिलं तर काल रात्री उशिरा राज ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। मराठवाड्याचा दौरा उरकल्यानंतर राज ठाकरे आता हे पुण्यात मुक्कामी आहेत। कोणतेही कार्यक्रम त्यांचे नाहीत, पण पार्श्वभूमी आपण पाहिली की जो काही राडाकाळ ठाणे शहरामध्ये झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर आणि आज मनोज जरांगे यांची शांतता रॅली पुण्यामध्ये होती आणि त्यामुळे राज ठाकरे यांचा ज्या ठिकाणी मुक्काम आहे तिथे सुद्धा आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे। पण दुसरीकडे आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे मनोज जरांगे यांची शांतता रॅली आहे ती अगदी काही वेळानंतर सुरू होईल। सारसबाग येथूनच या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि तयारी आपण पाहतो की मराठा बांधवांकडून पूर्णपणे करण्यात आलेली आहे। शहरात विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, भगवे झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि याच सारसबाग चौकातून या रॅलीला सुरुवात होईल। साधारण दुपारी 12 वाजता मनोज जरांगे हे या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होणार आहे। या रॅलीचा मार्ग आपण जर पाहिला तर या सारसबाग पासून सुरू झालेला हा मार्ग पुढे बाजीराव रस्ता आणि त्यानंतर जंगली महाराज रस्ता, तिथून तो पुढे डेक्कनच्या खंडोजी बाबा चौकात पोहोचेल आणि तिथं या रॅलीची सांगता होईल आणि त्यानंतर सभा आहे ती मोठी अशी सभा या ठिकाणी होणार आहे। लाखो मराठा बांधव आहेत ते आता या ठिकाणी पोहोचणार आहेत। हळूहळू मराठा बांधव सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। काही हे मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि साधारण किती समाज येऊ शकतो आजच्या या रॅलीला? कमीत कमी 10 लाख समाज मनोज पाटील जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी येणार आहे आणि तयारी भव्य झालेली आहे। पाण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत, कुठल्याही प्रकारे लोकांना त्रास होणार नाहीत आणि ही जी सभा आहे ही सुरुवात याची सारसबाग इथं सर्व मराठा बांधव येतील, त्याच्यानंतर इथून शांततेच्या मार्गाने खंडोजी बाबा चौकात याची सांगता होणार आहे। मनोज जरांगे हे याच ठिकाणापासून सहभागी होतील? हो, सुरुवातच इथून आहे। इथून गणपतीची आरती होईल आणि ती आरती झाल्याच्या नंतर कार्यक्रम चालू होईल। तर दुसरीकडे आपण पाहतोय अशा पद्धतीने मराठा बांधव आहेत ते मराठा सेवक म्हणून सुद्धा या संपूर्ण रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण की मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी अशा पद्धतीचे सेवक आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत। हळूहळू पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा या परिसरामध्ये वाढवण्यात येईल आणि याच ठिकाणावरून ही रॅली आहे ती पुढे मार्गस्थ होणार आहे।
त्याआधी आपण पाहतो की संपूर्ण शहरामध्ये अशा पद्धतीचे जे बॅनर्स आहेत ते सुद्धा मनोज जरांगे यांचे लावलेले आहेत. सध्या जी मराठा आरक्षणाची लढाई सुरू झालेली आहे त्याबाबतची जनजागृती करण्यासाठी खरं तर मनोज जरांगे यांनी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं तर त्यांची ही रॅली सुरू झालेली होती आणि आज पुण्यामध्ये ही रॅली पोहोचते. साधारण दुपारी 11:30 ते 12च्या दरम्यान मनोज जरांगे हे या ठिकाणी येतील आणि त्यानंतर या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा मराठा बांधवांकडून करण्यात आलेली आहे. रुग्णवाहिका सुद्धा ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण रॅली शांततेच्या मार्गाने पार पडता येईल या पद्धतीने सुद्धा मराठा समाजाकडून प्रयत्न आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून सुद्धा तशी तयारी सुरू केलेली आहे. अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.